तुमचा विश्वास आमची ताकद. कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि बुलढाण्याचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्यातील ऑडिओ क्लिप प्रकरणाने आता संपूर्ण राज्यात राजकीय खळबळ उडवून दिली आहे. या वादात आता भारतीय जनता पक्षाने सावध पण महत्त्वाची भूमिका घेतलीय. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादात आमदार गायकवाड यांनी प्रकाशकाला दिलेल्या अश्लील शिवीगाळ आणि धमकीच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव दौऱ्यावर असताना त्यांना या वादाबाबत विचारण्यात आले. रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणावर चेंडू थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोर्टात टोलवला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील अशा मोजक्या पण सूचक शब्दांत चव्हाण यांनी उत्तर दिलंय. चला तर मग पाहूयात नेमकं काय म्हणाले आहेत रवींद्र चव्हाण. खरं तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अभ्यास वर्ग हे सुरू आहेत. विदर्भामध्ये सर्व मंडळामध्ये अभ्यास वर्ग पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 1 मे ते येणारा संपूर्ण मे महिना हे जिल्ह्याच्या असणारे 19 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये अभ्यास वर्ग हे निवासी असावेत आणि ते निवासी अभ्यासवर्ग पूर्ण करण्याचे कसे करायचे आहेत, त्यामध्ये विषय कोणते असावेत, 12 वेगवेगळ्या विषयांवरती यामध्ये जे प्रशिक्षित असे वक्ते हे त्याच ठिकाणी येतील. त्यामुळे वर्गांची रचना ही आपण सर्वांनी करायची आहे. त्या संदर्भातला आज इथे ही कार्यशाळा होती. शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी 2 दिवसापूर्वी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून धमकी दिली आणि याआधीसुद्धा त्यांनी विरोधात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. एकंदरीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय सांगाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरती कारवाई करतील? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या संदर्भात एकनाथ शिंदेंशी चर्चा होईल आणि एकनाथ शिंदे त्यांच्यावरती जे काही करायला हवं ते नक्की करतील. शेगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाअंतर्गत जिल्हा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी चव्हाण आले होते. यावेळी जळगाव जामोदचे आमदार डॉक्टर संजय कुटे आणि जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या राजकीय वादावर बोलताना चव्हाण यांनी भाजपच्या आगामी प्रशिक्षण टप्प्यांवरही भाष्य केले. मात्र सर्वांचे लक्ष गायकवाडांवरील कारवाईच्या वक्तव्याने वेधून घेतले. आता भाजपच्या या भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आक्रमक आमदारावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, शेगाव.